इथं जातीयतेचं स्पर्श सुद्धा झालेलं नाही। आजपर्यंत या माळशिरस तालुक्यात सर्व समाज गोव्यागोव्यात राहत असताना मागील 5 वर्षापासून जे भारतीय जनता पार्टीचे जे उमेदवार आहेत, ज्यांचं नाव राम आहे, मला तर वाटतं नावात काहीतरी गडबड झाली असावी त्यावेळेला, असं माझं स्पष्ट मत आहे। कारण का माहित आहे का, राम एक सत्यवचनी असा माणूस आहे की त्यांचा आदर्श घेण्यासारखा, पण त्या माणसाच्या मला वाटतं जिभेला हाड नसले का हा माणूस कुठल्याही समाजावर एक गलिच्छ असं विधान करतोय की या हिरवा साप असेल, जिहादी असेल, ही असेल। आमच्या माळशिरस तालुक्यात असणारी एकोपा आणि एकसंघ हे कधीही तुटणार नाही। असे कितीही आले आणि कितीही गेले आणि भारतीय जनता पार्टीने काही जरी प्रयत्न केला इथनं एकोपा तोडण्याचा, तरी काय 100% आम्ही एकामेकाच्या विरोधात होतो, पण आमच्या विचाराच्या विरोधात, आमचा वैयक्तिक विरोध नव्हता। आम्ही आजपर्यंत वैचारिक विरोधक होतो। वैयक्तिक आमचं कोणाशी भांडण नाही, कुणाचं काय नाही। वैचारिकता केव्हाही एकत्र येऊ शकते। माणसाची वैचारिक भूमिका हे समरस झाली की त्यातनं विकास निर्माण होतो। तसंच सन्माननीय विजयसिंह मोहिते पाटील असतील, सन्माननीय बाळदादा असतील, सन्माननीय धैर्यशीलभाई असतील आणि आमचे नेते सन्माननीय उत्तमराव जानकर असतील, यांनी बसून ठरवलं की आपण लढायचं किती। आपल्या लढाईत आपली शक्ती खर्च व्हायला लागली आणि या माळशिरस तालुक्याच्या विकासाला खीळ बसायला लागली। आणि माळशिरस तालुक्याच्या विकासाला खीळ बसत असताना आपण एकत्र कुठंतरी आलो पाहिजे, एकत्र कुठंतरी विचार केला पाहिजे, असा त्या सर्वांनी बसून विचार केला आणि एक माळशिरस तालुक्याला नवीन दिशा देण्याचा प्रयत्न केला। हे नवीन दिशा देत असताना काही समाज विघटक लोक, ज्यांना ही एकत्र येणं भावलं नाही, कारण का यांची दुकानं बंद पडली। जी मोहिते पाटलाला शिव्या देऊन जानकराकडं मलिदा खात होती आणि जी जानकराला शिव्या देऊन मोहिते पाटलाकडं मलिदा खात होती, अशांची पंचायत झाली। त्यामुळं या लोकांनी काहीतरी वावड्या उडवायच्या, काहीतरी करायचं, कुठल्या तरी जुन्या सुन्या किल्पा काढायच्या आणि सन्माननीय जानकर साहेबाच्या आवाजातल्या असतील, सन्माननीय बळदादाच्या आवाजात असतील, अशा किल्पा टाकायच्या। ह्यानं काही सुद्धा फरक पडणार नाही। येणाऱ्या 20 तारखेला मतदान रूपी अशी कांटाळी बसणार आहे की त्याचा 23 तारखेला मुंबईच्या मंत्रालयात आवाज येणार आहे। त्यामुळे सन्माननीय उत्तमरावजी जानकर साहेब कमीत कमी बाळदादांनी सांगितलं 1,01,000चा आकडा, पण मी सांगतो सन्माननीय उत्तमराव जानकर हे 1.5 लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील, असं माझं स्पष्ट मत आहे। आणि या माळशिरस तालुक्यात सुज्ञ जनतेला आहे की जातीत कुणाशी न भांडता, कुणाशी न करता, मराठा बांधव असेल, आमचे सर्व बांधव असतील, बौद्ध बांधव असतील, दलित बांधव असतील, यांना सर्वांना मी आवाहन करतो, येणाऱ्या 20 तारखेला सन्माननीय उत्तमराव जानकर यांच्या समोरील तुतारी वाजवणारा माणूस या समोरील चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना मतदान करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।